मनोजला हे माहीत असायला पाहिजे. मनोज कसं आहे माहित आहे का, मनोज स्वतःचे धंदे जेलचे असतील रे बाबा. अरे रेतीची बरास मोजायचे धंदे सगळ्याचे नसतात. त्याच्यासाठी फुले शाहू आंबेडकर वाचावं लागत असतं रे. त्याच्यामुळं मनोजचे धंदे रेती टिप्पर आणि काय काय असतंय. त्याच्यामुळं त्याला जेलची हवा. मनोजला त्या पोलीस अधिकाऱ्यांना जी मारहाण झाली होती ना, त्या प्रकरणाला सोडणार नाहीत. आणि कोणतंच प्रकरण ज्याच्यामध्ये हिंसा आहे, ज्याच्यामध्ये ST महामंडळातील बसेस फोडलेल्या आहेत, असं एकही प्रकरण गॅरंटी देतो, डंके की चोट पे सांगतो, एक प्रकरण तर मागे घेऊन दाखवू द्या. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांना नावानिशी न्यायालयामध्ये बोलवण्याची विनंती करू. कारण ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालय सांगतायत त्यावेळेस आर्टिकल 144 भारतीय संविधानाच्या ते राधाकृष्ण विखे पाटील म्हणून त्यांना लागू होत नाही असं नाही. राधाकृष्णनना सुद्धा हे लागू आहे. आणि त्यामुळं हे राजीनामा तर दिलाच पाहिजे. पण आता कसं आहे, आम्ही बाबा ढोबळ बोलणारे निसाक म्हणत नाहीत, परंतु त्यांनी शहाणे म्हणून तरी राजीनामा दिला पाहिजे. कसं आहे, महाराष्ट्रात काही गोष्टी अशा म्हणजे तुम्ही पत्रकार बोलायला लावता म्हणून बोलणं आवश्यकच आहे. कसं आहे की आज राज ठाकरेला मी एका चॅनलवर बोलताना पाहिलं की म्हणे ते जरंग्याचं आंदोलनाचं काय झालं. अरे बाबा, राज ठाकरे ज्या दिवशी जरंग्या मुंबईमध्ये होता, आम्ही गठोडं बांधून गोधडी गुंडाळून त्याला जा म्हणून कोर्टात गेलो. त्यावेळेस तुम्ही काय हाताची घडी तोंडावर बोट होतं की काय. ते गेले की आपले बोलवले पत्रकारांनी एंटरटेनमेंट. त्याचबरोबर आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत ना. बघा, मी नेहमी म्हणत असतो 2 मेरिट होल्डर स्टुडंट्स मधल्या मार्क्सच्या आधारे प्रवेश निश्चित होतात. 2 राजकीय नापास माणसाच्या आधारावर कोणतेही राजकीय यश येत नसतं. हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.